व्हिडिओ पाहण्याआधी न्यूज बनला चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर इथं प्रसिद्ध आणि जागृत बाळूमामा देवस्थानाच्या धान्य वाटप केंद्रामध्ये देवस्थान समितीचे कर्मचारी बाळूमामाच्या भक्तांना उद्धटपणे आणि दादागिरीतून उत्तर देताना दिसत आहेत। बाळूमामा देवस्थानला महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील भक्तांकडून मोठ्या प्रमाणात धान्य आणि इतर साहित्य येत असतं। गेली अनेक वर्ष या धान्याचं वाटप देवस्थानकडून सर्वसामान्य गरीब भक्तांना करण्यात येते। मात्र काही दिवसांपासून या धान्याचं वाटप करत असताना बाळूमामा देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी भक्तांवर दादागिरी करत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत। याचाच एक व्हिडिओ सध्या समोर आलाय। संत बाळूमामा यांच्या भक्तांकडून आलेलं धान्य कमी दरामध्ये भक्तांना विक्री केलं जातं। मात्र देवस्थानचे कर्मचारी मनमानी कारभार करत त्यांना हवा असणारा दर लावून ते भक्तांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचं समोर आलं आहे। भक्त बाळूमामाची धान्य मिळते म्हणून पहाटे 5 वाजल्यापासून रांगा लावत असतात, परंतु हे कर्मचारी धान्य वाटप करत असताना भक्तांची आर्थिक पिळवणूक करत त्यांना दादागिरीही करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। या कर्मचाऱ्यांवर देवस्थानने त्वरित कारवाई करावी अशी मागणी भक्तांकडून होताना दिसत आहे। 5:30ला येऊन उभा राहिलो इथे कशाला 5:30ला उभा राहिलो येऊन त्या दरवाजाने 200 रुपये दिलेलं आम्ही बघितले त्या चड्डीवाल्या दोघांनी आम्ही 5-5 किलो बोल बोल काय म्हणलं नाही आम्हाला मला कसं बोलायला बघा बघा धान्य खायचं नाही काय कुणी करण्यापेक्षा कुणाला काय अडचण नको आम्हाला धान्य खायचं बंद करणार आहे पहिल्यांदा तुम्हाला विचारलं फक्त नियमन द्या आम्हाला काय झालं मगाशी 2 चड्डीवाले गाववाले म्हणून बिगर नंबरचं कुणाला बी बिगर नंबरचं दिले म्हणजे इथं काय भाषा दादागिरीची भाषा आहे सगळी इथं. काय इथं काय झालं दादागिरीची भाषा आहे सगळी इथं. मग काय करायचं तो मालक आहे इथं इथे कामगार सुद्धा मालक मिळालाय जनतेला खोयात काढायला आणि माघारी दिला 2-2 वाजल्यापासून आम्ही आणि हे इथं चालू आहे इथं सगळं बोगस कारभार चालू आहे इथं. 5:30